नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सोबतच्या सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द केला। पाकिस्तानचा त्यामुळे जडफडाट झाला। मोदी सरकारने पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी सुद्धा अडवले। पाकिस्तानची जलकोंडी करण्यात आली। भारताला या नद्यांचे पाणी अडवणे शक्य नाही, इतके मोठे धरण लवकर बांधणे शक्य नाही, अशा चर्चा दोन्ही देशात रंगल्या। मोदी सरकारने पाकिस्तानला एका निर्णयातून मास्टर स्ट्रोक दिला आहे। काय आहे तो निर्णय ज्यामुळे पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या आहेत? राजस्थानमध्ये वाळवंट सातत्याने अतिक्रमण करत आहेत। वाढत्या वाळवंटाला थांबवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत आहे। आता सिंधू आणि चिनाब नदीचे पाणी राजस्थानमध्ये आणण्यात येणार आहे। येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल। राजस्थान हिरवेगार होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याविषयीची घोषणा केली। जलशक्ती मंत्रालयाने पण त्यावर शिक्कामोर्तब केले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार चिनाब, व्यास आणि सतलज जोडणी कालव्याच्या माध्यमातून हे पाणी राजस्थानकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। त्यासाठीची योजना लवकरच तयार होईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशमधील पंचवटीमध्ये शनिवारी भाजपाच्या 3 दिवसीय प्रशिक्षण वर्गाला भेट दिली। पहिल्या दिवशी खासदार आणि आमदारांना त्यांनी मार्गदर्शन केले। 3 वर्षात सिंधू नदीचे पाणी कालव्याच्या माध्यमातून राजस्थानच्या श्रीगंगानगर पर्यंत आणण्यात येणार आहे। त्यामुळे राजस्थानचा मोठा भूभाग सिंचनाखाली येईल। येथील शेतकऱ्यांना पाणी संकटाचा सामना करावा लागणार नाही, तर दुसरीकडे पाकिस्तानला मोठा फटका बसेल। प्राथमिक माहितीनुसार या योजनेअंतर्गत 200 किलोमीटर लांब कालवा आणि 12 जोडणी कालवे तयार करण्यात येतील। त्यामधून पश्चिम वाहिनी नद्यातील पाणी राजस्थानमध्ये खेळवण्यात येईल। विशेष म्हणजे कोणत्याही प्रशासकीय अडचणी येऊ नये यासाठी सिंधू नदी खोऱ्यातील सर्वच नद्यांच्या पाण्याविषयीची योजनांना झटपट मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। अशाच माहिती जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।